या 3 एक PSI आहेत बडे म्हणून, नंतर एक रील स्टार तुमची लेडी कॉन्स्टेबल ज्याला लेडी सिंग म्हणून बॅड टूच गुड चांगलं काम पण केलं होतं, पण तेच सगळे ह्या एक्सटॉर्शनच्या गुन्ह्यात अडकलेले आहेत. गुन्हा दाखल केलाय. नेमकं काय प्रकार आहे? 6 एप्रिल म्हणजे सोमवारच्या दिवशी आमच्याकडं आयुक्त कार्यालयामध्ये एक अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसहित एक तक्रार घेऊन आली होती. आणि त्या तक्रारीमध्ये तिचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तक्रार घेऊन तिचा त्याच्यामध्ये वापर करून काही आमच्या या पोलीस मंडळींनी एका त्यांच्या प्राचार्यांना त्यांच्याकडून काही पैसे उकळले होते. तो जो अर्ज होता त्या अर्जाची सगळी चौकशी पूर्ण करून त्या चौकशीअंती जे काही निष्पन्न झालं त्याच्यावरनं हा गुन्हा बंडगार्डन पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. एकंदरीत प्रकार अशा प्रकारचा दिसून येतोय की याच्यामध्ये या मुलीची काही तक्रार होती. ती तक्रार जी आहे त्या तक्रारीबरोबरच तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला उद्युक्त करण्यात आलं की पॉक्सो च्या पद्धतीची तक्रार, सेक्शुअल हॅरेसमेंटच्या प्रकारची तक्रार द्यावी. आणि मग ती तक्रार जी आहे ती घेऊन संबंधित जे या गुन्ह्यातले आरोपी PSI महोदय आहेत ते प्राचार्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांना घाबरून, त्यांना भीती घालून, संस्थेला भीती घालून काही दिवसांमध्ये, त्या 8 ते 10 दिवसांचा हा सगळा कालावधी आहे, याच्यामध्ये त्यांच्याकडून सुरुवातीला 10 लाख रुपयाची बोलली, नंतर जवळपास 7 लाख रुपये उकळल्याचा प्रकारामध्ये जे प्राचार्य महोदय आहेत ते या केसमधले फिर्यादी आहेत, तक्रारदार आहेत, त्यांनाही या गोष्टीची जेव्हा ही चौकशी चालू होती त्यावेळी सगळी कल्पना आली की हे कसं कसं काय काय घडलंय. त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींबाबत दुजोरा दिला आणि पीडित महिलेने सुद्धा तिच्याबरोबर ज्या घडलेल्या घटना आहेत त्या गोष्टींची वाच्यता करत असताना पोलीस तपास करत असणाऱ्या, पोलीस चौकशी करत असणाऱ्या टीमला ही सगळी माहिती दिली आणि तिच्या माहितीप्रमाणे ते पैसे वाटून घेण्यात आले होते. आणि त्यानंतर तिला या सगळ्या गोष्टीबाबत भीती असेल किंवा या गोष्टीबाबत काही आमिष दाखवण्यात आली, कॉलेजच्या ॲडमिशनबाबत सांगण्यात आलं आणि अशा पद्धतीने त्या अल्पवयीन मुलीकडून या गोष्टी करून घेतलेल्या असल्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला शेवटी न राहून ती तिच्या पालकांसोबत ती तक्रार द्यायला पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी आली होती. हा सगळा चौकशीचा विषय पूर्ण करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा तपास चालू आहे. तपासाअंती आपल्याला कदाचित अजून या गोष्टीचे पैलू, या घटनेचे पैलू आपल्याला कळतील. या केसमध्ये रील स्टार लेडी कॉन्स्टेबल सोनाली हिंगे त्यांच्याकडे हे मोहीम होती की गुड टच बॅड टच, त्यांचा समावेश आढळून आलेला आहे. म्हणजे ज्या मोहिमेसाठी नियुक्त केलेलं त्याचाच गैरफायदा घेऊन हा लाचखोरीचा प्रकार झाला. याबाबतचा तपास चालू आहे की त्यांचा नक्की कुठं त्यांची भेट झाली. जी पीडित मुलगी आहे तिने सुद्धा आम्हाला याच्याबाबतच्या कल्पना दिलेल्या आहेत, त्याचं खात्री करण्याचं काम चालू आहे, त्याचा तपास चालू आहे आणि नक्की कशा पद्धतीने कोण अप्रोच झालं, काय झालं हे तपासाअंती आम्ही तुम्हाला निश्चित सांगू शकतो. तिघांवर पुढची कारवाई काय असणार आहे? गुन्हा दाखल आहे, पुढे सस्पेन्शन, अटक बिटक काय यामध्ये डिपार्टमेंटल कारवाया ज्या असतात, विभागीय कारवाया ज्या असतात त्या तर होणारच आहेत, त्या चालूच आहेत. परंतु त्याचबरोबर तपासामध्ये सुद्धा जे योग्य वाटेल जेव्हा त्या पद्धतीने कारवाया करण्यात येतील. इथून पुढं, कारण अनेकदा काय होतं वर्दीचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी केल्या जातात आणि रील स्टार पोलीस कॉन्स्टेबल या गोष्टी करत असतील तर मी कसं, मला असं वाटतं की या सगळ्या प्रकाराला वगळून सुद्धा पोलीस असेल, कुठल्याही प्रशासनातला कोणताही व्यक्ती असेल, ज्या ठिकाणी लोकांना त्यांचा विश्वास ठेवणं आपल्यावरती अपेक्षित असतं त्या ठिकाणी कोणीही, मग तो हा विषय जो आहे याच्यात निश्चित तपासानंतर आपल्याला गोष्टी कळतील, न्यायालयामध्ये त्याचा न्यायनिवाडा होईल. परंतु तो अधिकारी असू द्या, तो कर्मचारी असू द्या, तो अंमलदार असू द्या, तो कोणीही असू द्या, विश्वासघात आलेल्या व्यक्तीचा, मदतीसाठी आलेल्या व्यक्तीचा न करणं, समाजाचं न करणं, त्याच्यासाठी आपण बांधील आहोत, आपण कटिबद्ध आहोत, आपण त्याची शपथ घेतलेली आणि त्याचंच अनुपालन आपण केलं पाहिजे. एवढं
एवढंच मला सांगायचं. वाघोलीत देखील अशीच एक घटना आहे. 2 तरुण तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो म्हणून त्यांच्याकडनं पण त्यांचे व्हिडिओ काढण्यात आले, त्यांच्याकडनं पण पैशाची मागणी करण्यात आली आहे. वाघोलीच्या प्रकाराबाबत अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी काही अंशी भिन्न आहे. कारण हा सगळा जो आत्ताचा जो विषय आहे आपला, त्या विषयाच्या चौकशीमध्ये आणि तपासामध्ये असल्यामुळे मला तिकडचे विषय पाहता नाही आले, परंतु त्यांचे साहेब कदाचित आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल. ह्या केसमध्ये नेमकी खंडणी किती उकळली आणि कोणी कसे किती वाटून घेतले? मी जसं मगाशी म्हटलं तर जवळपास 7 लाख रुपये या प्राचार्य महोदयांनी भीतीपोटी आपल्या संस्थेची नाचक्की व्हायला नको म्हणून त्यांनी दिलेले आहेत. त्याच्याबाबतचे काही पुरावे असल्याचंही नमूद आहे. ते सगळे पुरावे जे आहेत ते आम्ही तपासाअंती सगळे जप्त करत आहोत आणि त्याच्यामुळं त्यानंतर ते पैसे जे आहेत त्याचं वाटप कसं झाला याच्याबाबत सुद्धा आम्ही तपासाअंतीच तुम्हाला निश्चितपणे त्या गोष्टी आकड्यासहित सांगू शकतो. या